अहिल्यानगरच्या विकासात उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं मोठं योगदान होतं. अजितदादांच्या अचानक जाण्याने अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आणि विरोधकांना मोठा धक्काच बसला. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक आणि माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा यांच्यासह विनायक नगर परिसरातील नागरिकांनी आपल्या लाडक्या दादांना मोठ्या दुःखद अंतकरणाने श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी विनायक नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दादांच्या विकास कामांबाबत आठवणींना उजाळा दिला. आज ज्येष्ठ नागरिक संघ विनायक नगर यांच्या वतीने आज अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता आज या ठिकाणी सगळेजण जमलं आणि मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक या भागातील आणि सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांचं एकच म्हणणं होतं की अजितदादा गेले हे मनाला पटत नाही. गेले आपल्या शहराला जो आकार देणारा माणूस गेला. तिथून मागच्या 50-100 वर्षामध्ये निधी, इतका मोठा निधी नगर शहराला कधी मिळाला नाही, तो अजितदादांनी दिला. आणि आज एक खेडं म्हणायचे तर आज एक शहर दिसायला लागलं. ज्या ज्या भागात जाताल तिकडं कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते, मोठाले रस्ते, हॉस्पिटल, बाकीच्या या ज्येष्ठ नागरिक हॉल हे त्यांच्याच माध्यमातून झालेले आहेत. पलीकडचं एक ज्येष्ठ नागरिक हॉल झाला आहे. असं असंख्य काम, एक 400-500 कोटी रुपयाचे काम मागच्या 2-4 वर्षामध्ये अजितदादाने नगर शहराला दिले. त्याचंच फलित म्हणून आज नगर शहर एक आकार घ्यायला लागलं, एक चांगलं दिसायला लागलं. महाराष्ट्रामध्ये नगर शहरात सर्वाधिक नगरसेवक निवडून आले राष्ट्रवादीचे. त्यांनी संग्राम भाईला शब्द दिला, ते आनंदी झालते की नगर शहराला पुढच्या बजेटमध्ये मी 200 कोटी रुपये देतो तुला. म्हणजे आत्ताच 200-500 कोटी रुपये आले आणि परत त्यांनी आनंदाने की तुम्हाला नगर शहराला 200 कोटी रुपये देणार, त्याचा विकास आराखडा तयार करा, पुढच्या काळामध्ये मी देतो. म्हणजे इतका नगर शहरावर जीव असलेला माणूस, आपल्या नगर शहराच्या नागरिकांवर एक प्रेम असलेला माणूस आपल्यातून गेला, हे सर्वांनाच दुःख झालंय. नगर शहराला आकार देणारा माणूस गेला आणि सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली असं अपघाताने निधन झालं आणि त्या प्रित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रच हळहळला. त्यामध्ये अहिल्यानगर हे शहर देखील खूप हळहळलं. त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर आज प्रभाग क्रमांक 14 मधील ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील इतर नागरिक सर्वजण माजी उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते आणि बहुसंख्येने, खूप मोठ्या संख्येने सर्वांनी ते श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं.